नागपुरातील एक प्रकरण असं समोर आलेलं आहे। यामध्ये पाहण्यात आलं आहे सीपी जे नागपूरचे सीपी आहेत त्यांनी अक्षरशः 9 लोकांना निलंबनाचा आदेश दिलेला आहे। प्रकरण असं की एक व्यक्तीने एक सायबर फ्रॉड झाल्याची एक कंप्लेंट रजिस्टर केली होती। या आधारावर ज्यावेळेस तपास चालला, ह्या तपासाच्या आधारावरती परंतु एक पाहण्यात आलं का 2 जे युनिट आहेत त्या आपल्या पोलीस स्टेशन अंतर्गत 2 युनिटमध्ये वाद होतो आणि ह्या वादाचा रूपांतर थेट सीपी ऑफिसपर्यंत जातो। याच्यामध्ये पाहण्यात आला सायबर सेलच्या ऑफिसमध्ये पोलीस स्टेशनमध्ये हे मारपीटचंही प्रकरण समोर आलेलं आहे। या प्रकरणाला सीपी साहेबांपर्यंत गेल्यावरती त्यांनी जे आदेश दिले उपायुक्त लेवलवरती त्या मार्गावरती एक पाहण्यात आला की या मार्गावर 9 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले। यासोबत ठाणा प्रभारी एएसआय आणि कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल असे 9 लोकांना निलंबित करण्यात आलेलं आहे। परंतु या प्रकरणात बघण्यात आलं आहे की या अशा प्रकारे अगर पोलीस स्टेशन मार्फतच 2 गुट तयार होत असतील तर अशात पोलीस विभागावर कोण विश्वास ठेवेल। आणि बघण्यातही आलेलं आहे का प्रत्येक वेळेस पोलिसांवरती नाव बोटं करण्यात आलं। अशात आता सीपी साहेबांनी एक उदाहरण म्हणून हे साबित केलं आहे की असे प्रकरण येत असतील तर अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई तशाच होतील। आता अशाच बातम्या बघण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमाळेसह उद्गार न्यूज।